विद्यार्थी मित्र, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या पाठाचा आपण अभ्यास करत आहोत. यापूर्वीच्या दोन भागामध्ये आपण कार्बन बद्दलची म्हणजे मूलभूत माहिती पहिल्या भागामध्ये घेतली. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये कार्बनच्या आढळ आणि कार्बनची अपरूपता, अपरूपे कशाला म्हणायचं आणि कार्बन जो अपरूपता हा गुणधर्म दाखवतो त्या कार्बनचे दोन प्रकारची अपरूपे म्हणजे स्फटिकरूप अपरूप आणि अस्फटिकरूप अपरूपे या दोन्हींचाही अभ्यास आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे. आज आपण आता प्रत्यक्षात कार्बनच्या अपरूपांचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. कार्बनची जी अपरूपे आहेत ती दोन प्रकारची अपरूपे आहेत. एक स्फटिकरूप अपरूपे आणि दुसरं अस्फटिकीय अपरूपे. स्फटिकरूप अपरूपांची गुणधर्म वैशिष्ट्ये आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलेली आहेत. आपण प्रत्यक्षात कार्बनची जी स्फटिकरूप अपरूपे आपल्याला आढळून येतात ती तीन अपरूपे आढळून येतात. एक हिरा, दुसरा ग्रॅफाइट आणि तिसरं फुलरी. तर याच्यापैकी आपण आता पहिल्यांदा स्फटिकरूप अपरूपांपैकी आपण हिऱ्याचा अभ्यास सुरुवात करणार आहोत. हिरा निसर्गामध्ये आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता असेल तर तो आहे हिरा. साधारणतः हिरा आपल्याला कुठे कुठे आढळतो, कोणकोणत्या ठिकाणी सापडतो. संपूर्ण जगाचा जर विचार केला तर अमेरिका, बेल्जियम, रशिया या देशांमध्ये हिरा सापडतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा हिरे सापडतात. तर कर्नाटक राज्यातील गोवळकोंडा या ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील पन्ना या ठिकाणी सुद्धा हिऱ्याच्या खाणी आहेत. असा हा निसर्गामध्ये आढळणारा सर्वात कठीण पदार्थ. आता या हिऱ्याची रचना नेमकी कशी असते तर इथे तुम्हाला आपल्या हिऱ्याची आकृती तुमच्या समोर दिसत आहे. हिऱ्याची रचना दाखवणारी ही आकृती आहे. हिऱ्यामध्ये जे कार्बन अणू आहेत हे कार्बन अणू ह्या गोल आकाराने दर्शवलेले आहेत. ते सगळे कार्बन अणू आहेत. हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयुज बंधाने जोडला गेलेला असतो. हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी जोडला गेलेला असतो. आता इकडे पहा. आता हा एक हिऱ्यातला कार्बन अणू आहे. तो इतर 4 कार्बन अणूशी जोडला गेलेला आहे. हा एक, हा एक, हा एक आणि हा एक असे 4 कार्बन अणू. तसाच आता या कार्बन अणूचा सुद्धा विचार जर केला तर हा कार्बन अणू सुद्धा इतर 4 कार्बन अणूला जोडला गेलेला असतो. हा कार्बन अणू सुद्धा तुम्हाला इथे आकृतीमध्ये स्पष्टपणे 2, 3 आणि 4 या कार्बन अणूला जोडलेला गेला दिसतोय. तसाच हा कार्बन अणू सुद्धा 1, 2, 3, 4 या 4 कार्बन अणूला जोडला गेलेला इथे दिसतो आहे. म्हणजे हिऱ्यामध्ये जे कार्बन अणू आहेत, हिऱ्याच्या एका म्हणजे रेणूंची रचना तयार होत असताना हिऱ्यामध्ये जे कार्बन अणू आहेत ते प्रत्येक कार्बन अणू हा इतर 4 कार्बन अणूशी सहसंयुज बंधाने जोडला गेलेला असतो. आता अणूपासून रेणू तयार होत असताना प्रत्येक अणूंमध्ये बंध तयार होतो. ते बंध 2 प्रकारचे असतात. ते आपण मग अभ्यासलेले आहेत. एक सहसंयुज बंध असतो आणि दुसरा आयनिक बंध असतो. इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून जो बंध तयार होतो तो सहसंयुज बंध असतो आणि इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून जो बंध तयार होतो तो आयनिक बंध असतो. तर इथे कार्बनच्या प्रत्येक अणूमध्ये तयार झालेला बंध हा सहसंयुज बंध असतो. हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू हा इतर 4 कार्बन अणूशी सहसंयुज बंधाने जोडला गेलेला असतो. तो अशा पद्धतीने जोडला गेलेला असतो की ज्यामुळे या हिऱ्याची चतुष्कोणाकृती आकृती तयार होते. ज्यामुळे या हिऱ्याची चतुष्कोणाकृती आकृती तयार होते आणि याला त्रिमितीय रचना प्राप्त होते. आता त्रिमिती लांबी, रुंदी व उंची असणारी जी आकृती असते त्या आकृतीला आपण त्रिमितीय आकृती असं म्हणतो. ज्या आकृतीला लांबी आहे, ज्या आकृतीला रुंदी आहे आणि ज्या आकृतीला उंची आहे अशी जी रचना असते त्या रचनेला म्हणायचं त्रिमितीय रचना किंवा त्रिमितीय आकृती. तर अशी हिऱ्याची रचना जर विचार केला तर हिरा हा चतुष्कोणाकृती आणि त्रिमितीय रचना दर्शवतो. हिरा अशी चतुष्कोणाकृती आणि त्रिमितीय रचना दर्शवतो. हिऱ्याला ही जी रचना प्राप्त झालेली आहे या रचनेमुळेच हिरा हा सगळ्यात कठीण पदार्थ बनलेला आहे. हिऱ्याला ही जी रचना प्राप्त झालेली आहे चतुष्कोणाकृती, त्रिमितीय रचना आणि प्रत्येक कार्बन अणू हा सहसंयुज बंधाने एकमेकाशी जोडला गेलेला असतो. यामुळे हिऱ्याची कठीण ही चतुष्कोणाकृती आणि त्रिमितीय रचनेमुळे हिऱ्याला
काठिण्यपणा प्राप्त झालेला आहे. तर ही झाली हिऱ्याची रचना, की प्रत्येक कार्बन अणू हा इतर कार्बन अणूशी, इतर 4 कार्बन अणूशी सहसंयोजी बंधाने जोडल्या गेलेला आहे आणि त्याची रचना चतुष्कोणाकृती असून त्रिमितीय स्वरूप त्या रचनेला प्राप्त झालेलं आहे. असा हा हिरा. तर या हिऱ्याचे गुणधर्म. आपल्याला पहिलाच गुणधर्म सांगताय की निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता असेल तर तो आहे हिरा. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता असेल तर तो आहे हिरा. याची घनता आहे 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन. याची घनता आहे 3.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. द्रवणांक आहे 3500 अंश सेल्सिअस. म्हणजे 3500 अंश सेल्सिअस तापमानाला याचे द्रवण होते. हा वितळतो किंवा विरघळू शकतो. एवढ्या उच्च तापमान याला लागतं. हा सर्व प्रकारच्या द्रावका अद्रावणीय. हा सर्व प्रकारच्या द्रावका अद्रावणीय म्हणजे कोणत्याही प्रकारच्या द्रावकामध्ये हा विरघळत नाही. हा अद्रावणीय आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या द्रावकामध्ये विरघळत नाही. आता कोणत्याही प्रकारचे म्हणजे कोणते? कार्बनी द्रावके आणि अकार्बनी द्रावके. कार्बनी द्रावके आणि अकार्बनी द्रावके कोणत्याही प्रकारचे द्रावक जरी असलं तरी हा कशामध्येही विरघळत नाही. हा विद्युत दुर्वाहक आहे. म्हणजे याच्यामधून विद्युत धारेचे वहन होत नाही. हा विद्युत दुर्वाहक आहे. याच्यामधून विद्युत धारेचे वहन होत नाही. जर समजा 800 अंश सेल्सिअस तापमानाला हा हिरा जर तापवला तर 800 अंश सेल्सिअस तापमानाला ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया 800 अंश सेल्सिअस तापमानाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन CO2 तयार होतो. याची 800 अंश सेल्सिअस एवढ्या उच्च तापमानाला ऑक्सिजन बरोबर याची अभिक्रिया होते आणि CO2 तयार होतो म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. कुठल्याही प्रकारच्या आम्ल व आम्लारीचा यावर परिणाम होत नाही. आम्ल व आम्लारी परिणाम होत नाही. हिऱ्यावर कोणत्याही प्रकारचा आम्ल असो किंवा कोणत्याही प्रकारची आम्लारी असो याचा परिणाम हिऱ्यावर होत नाही. तर ही झाली हिऱ्याचे गुणधर्म. काय आहेत? हा निसर्गातला सर्वात कठीण पदार्थ. याला कशाप्रकारे काठिण्यता प्राप्त झाली रचनेमध्ये तुम्हाला सांगितलं. त्यानंतर याची घनता आहे 3.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. 3.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर ही त्याची घनता आहे. द्रवणांक आहे 3500 अंश सेल्सिअस. एवढ्या उच्च तापमान 3500 अंश सेल्सिअस तापमानाला त्याचं द्रवण होतं. हा अद्रावणीय आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या द्रावकामध्ये हा विरघळत नाही. तो द्रावक कार्बनी असो किंवा अकार्बनी असो. विद्युत दुर्वाहक आहे म्हणजे याच्यामधून विद्युत धारेचे वहन होत नाही. आणि जेव्हा 800 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवला तर त्याचा मात्र ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. यावर कुठल्याही प्रकारचा आम्ल आणि कुठल्याही प्रकारची आम्लारीची अभिक्रिया होत नाही किंवा परिणाम होत नाही. हे झाले हिऱ्याचे गुणधर्म. आपण या हिऱ्याचा आता उपयोगाची चर्चा करू. हिऱ्याचे गुणधर्म आपण पाहिले. आता या हिऱ्याचे उपयोग. काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. आपण आता गुणधर्मामध्ये विचार केला की हिरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे.
हिरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे. म्हणून काच कापण्यासाठी, काचेचे तुकडे करण्यासाठी, म्हणजेच काच व्यवस्थित कापण्यासाठी आपल्याला जे साधन वापरलं त्या साधनाला हिरकणी म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा हिऱ्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे खडकाला छिद्र पाडण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं म्हणजे ड्रिल करणे, खडकाला जे छिद्र पाडण्यासाठी ड्रिल मशीन असते, त्यासाठी त्या उपकरणांमध्ये सुद्धा हिऱ्याचा वापर केला जातो. कारण हिरा हा खडकांपेक्षाही कठीण आहे. म्हणून खडक फोडण्यासाठी खडकापेक्षाही कठीण पदार्थाची आवश्यकता असते. म्हणून खडकाला छिद्र पाडणाऱ्या साधनांमध्ये हिऱ्याचा वापर केला जातो. त्यानंतर नेत्र शस्त्रक्रियेसाठी, नेत्र शस्त्रक्रिया डोळ्याची शस्त्रक्रिया, डोळ्याचं ऑपरेशन, डोळ्यामध्ये झालेले दोष जर काढून टाकायचे असतील तर त्यासाठी त्याच्यावर जे शस्त्रक्रिया केली जाते, ज्याला आपण ऑपरेशन असं म्हणतो, त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जी साधनं वापरली जातात, जे उपकरण वापरले जाईल, त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म अशी बारीक धार असलेलं साधन लागतं. कारण डोळ्याचे अत्यंत बारीक बारीक घटक जर कापून काढायचे असतील तर खूप सूक्ष्म अशी धार असलेला घटक लागतो आणि मग त्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. नेत्र शस्त्रक्रियेसाठी लागणारे जे साधनं आहेत त्याच्या साधनासाठी सुरीसारखा वापर करण्यासाठी या हिऱ्याचा वापर केला जातो. त्यानंतर हिरा आपण ऐकलेला आहे की हिरा हा अत्यंत चकचकीत पदार्थ असतो, परंतु जसा तो खाणीतून काढलेला आहे तो एकदम तसा चकचकीत नसतो, त्याला चकचकीतपणा द्यावा लागतो. म्हणून हिऱ्याला चकाकी देण्यासाठी त्याला घासावं लागतं. हिऱ्याला चकाकी देण्यासाठी त्याचा पृष्ठभाग हा घासावा लागतो आणि हे घर्षण करण्यासाठी हिऱ्याचा पृष्ठभाग घासण्यासाठी हिऱ्याच्याच भुकटीचा वापर केला जातो. हिऱ्याचा पृष्ठभाग घासण्यासाठी हिऱ्याच्याच भुकटीचा वापर केला जातो आणि एका हिऱ्याच्या भुकटीने दुसरा हिऱ्याचा पृष्ठभाग घासून हा चकचकीत केला जातो. म्हणून हिऱ्याला चकाकी देण्यासाठी हिऱ्याच्या भुकटीचा वापर केला जातो. आणि त्यानंतर अवकाशयान, जे आकाशामध्ये जे अवकाशयान पाठवलं जातं ज्याच्यामध्ये अवकाशवीर बसून आकाशामध्ये जातात किंवा कृत्रिम उपग्रह, याच्या अवकाशामध्ये गेल्यानंतर तिथे अनेक घातक अशी प्रारणं असतात आणि त्या प्रारणांपासून संरक्षण करायचं असेल तर ज्या खिडक्या आहेत अवकाशयानाच्या, त्या खिडक्यांवर या हिऱ्याच्या पावडरचा थर दिला जातो, ज्याच्यामुळे अवकाशातील जे घातक प्रारणे आहेत ते प्रारणे त्या अवकाशवीरांमध्ये किंवा अवकाशयानामध्ये बसलेले जे अवकाशवीर असतील किंवा जे अवकाशयान आहे त्याचं प्रारणांपासून संरक्षण करण्यासाठी ज्या खिडक्या आवश्यक असतात, जी तावदानी आवश्यक असतात, ती तावदानी बनवण्यासाठी या हिऱ्याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने हिरा हे कार्बनचं एक स्फटिकी अपरूप आहे, चतुष्कोणाकृती त्रिमितीय रचना असणारा निसर्गातला सगळ्यात कठीण पदार्थ. याचा या वेगवेगळ्या कारणांसाठी आपण उपयोग करून घेतो. आपला पुढचं जे स्फटिकी अपरूप आहे ते आहे ग्रॅफाइट. पुढचं जे स्फटिकी अपरूप आहे ते आहे ग्रॅफाइट. या ग्रॅफाइटचा आपण आता अभ्यास करू. ग्रॅफाइट हे कार्बनचं दुसरं अपरूप. साधारणतः ग्रॅफाइट हा भारत, न्यूझीलंड, रशिया, अमेरिका या देशात तर आढळतोच. असा हा ग्रॅफाइट, ज्याची रचना ही कशी आहे ही आपल्याला इथे आकृतीमध्ये दिसते आहे. ग्रॅफाइटमध्ये जे कार्बनचे अणू आहेत तर प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला असतो. ग्रॅफाइटची रचना तयार होत असताना ग्रॅफाइटमध्ये जे कार्बन अणू आहेत ते प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला असतो. आता इथे तुम्हाला आकृतीमध्ये स्पष्ट आपल्याला दिसतं, इथे या गोल आकाराने दर्शवले ते आहेत कार्बन अणू. प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला आहे. आता या कार्बन अणूचं उदाहरण घ्या. हा एक या कार्बन अणूशी जोडला गेला, ह्या एका कार्बन अणूशी जोडला गेला 2 आणि तिसरा हा कार्बन अणू या कार्बन अणूशी जोडला गेलेला आहे. कोणतेही 3 कार्बन अणू पहा किंवा हा कार्बन अणू पहा, तर हा कार्बन अणू या कार्बन अणूशी जोडला गेला आहे, हा एक कार्बन अणू, हा दुसरा कार्बन अणू या दुसऱ्या कार्बन अणूशी जोडला गेला आहे आणि हा तिसरा कार्बन अणू इथे आहे, या तिसऱ्या कार्बन अणूशी जोडला गेलेला आहे. तसं कोणत्याही या ग्रॅफाइट मधील कोणताही कार्बन अणू हा शेजारील इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला असतो. म्हणून याची
षटकोनी रचना तयार होते, प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. आता ही षटकोनी रचना आहे ती आपल्याला स्पष्ट दिसते, ही अशा पद्धतीची तयार झाली. त्यानंतर ही एक षटकोनी रचना आपल्याला इथे दिसते आहे. इथे ही एक षटकोनी रचना आपल्याला तयार झालेली दिसते आहे. म्हणजे प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला असल्यामुळे, प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला असल्यामुळे इथे याची प्रतलीय षटकोनी रचना म्हणजे एकाच प्रतलामध्ये म्हणजे एकाच पातळीमध्ये अशी षटकोनी रचना तयार झालेली असते. ही सगळी एकाच पातळीमध्ये आहेत अशी सपाट. तर अशा एकाच पातळीमध्ये ही षटकोनी रचना तयार झालेली आहे. म्हणून याचे जे स्फटिक आहेत हे स्फटिक असे त्याचे एकावर एक थर तयार झालेले असतात. या ठिकाणी या षटकोनी प्रतलीय रचनेमध्ये कार्बनचे अणू जे परस्परांना जोडले आहेत त्यामुळे याचे असे एकावर एक थर तयार झालेले असतात. स्तरित रचना असते. थर हा पहिला स्तर, त्याच्या खाली दुसरा, त्याच्या खाली तिसरा, असे थर तयार झालेले असतात. इथे असे थर तयार होण्याचं कारण आपल्या इथे दिसत आहे. पहा, प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी जोडल्या गेलेला असतो, परंतु हे जोडले जात असताना, हे बंध तयार होत असताना एकाच प्रतलामध्ये प्रत्येक कार्बन अणू हा एकाच प्रतलातील 2 कार्बन अणूशी जोडल्या गेलेला आहे. तर त्याचा तिसरा कार्बन अणू हा खालच्या प्रतलामध्ये म्हणजे दुसऱ्या प्रतलातील कार्बन अणूशी जोडल्या गेलेला आहे. त्यामुळे असे षटकोनीय प्रतलाचे एकावर एक असे थर या ग्राफाइटच्या स्फटिकामध्ये तयार झालेले असतात. आता हा जो ग्राफाइटचे असे थर जे तयार झालेले आहेत, हा पहिला थर असेल, हा दुसरा थर असेल, किंवा याच्या खाली आणखी हे जर जोडले तर आता तिसरा थर तयार होईल. तर असे प्रत्येक थराला, ग्राफाइटच्या प्रत्येक थराला ग्रॅफिन असं म्हणायचं. हे विशेष लक्षात ठेवा. याच्यावर असा म्हणजे एक जोड्या वाक्यात रिकाम्या जागा याच्यामध्ये असे याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तर प्रत्येक जो थर आहे या प्रत्येक थराला ग्रॅफिन असं म्हणतात. किंवा ग्रॅफिन कशाला म्हणायचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की ग्रॅफाइटच्या प्रत्येक थराला ग्रॅफिन असं म्हणतात. तर ही झाली ग्रॅफाइटची रचना, षटकोनी आकाराची, प्रतलीय आणि अशी त्याची पापुद्रे तयार झालेली म्हणजे एकावर एक थर तयार झालेले असतात. त्या प्रत्येक षटकोनी आकाराच्या थरामध्ये प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी जोडला गेलेला असतो. ग्रॅफाइटचे गुणधर्म. ग्रॅफाइटची रचना आपण विचारात घेतली. आता ग्रॅफाइटचे गुणधर्म. ग्रॅफाइट रंगाने काळे, मऊ, ठिसूळ आणि गुळगुळीत असते. ग्रॅफाइटचे स्फटिक जर आपण पाहिले की तर विचारात घेतला तर ते आपल्याला काळ्या रंगाचे दिसून येतात. ते मऊ आहेत आणि ठिसूळही आहेत. म्हणजे सहज त्याला धक्का लागला किंवा साध्या दाब दिले तर त्याचे तुकडे पडू शकतात. ते ठिसूळ असतात आणि गुळगुळीत सुद्धा त्याचा पृष्ठभाग आपल्याला दिसून येतो. ग्रॅफाइटची घनता 1.9 ते 2.3 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. बहुतांश द्रावकात हा अद्रावणीय आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या द्रावकामध्ये हा विरघळत नाही. कार्बनी द्रावकामध्ये विरघळत नाही आणि अकार्बनी द्रावकामध्ये तो विरघळत नाही. आता ग्रॅफाइटचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आपण विचारात घेणार आहोत, तो म्हणजे ग्रॅफाइट हा विद्युतचा सुवाहक आहे. कार्बनचं हे जे अपरूप आहे ग्रॅफाइट हा विद्युतचा सुवाहक आहे. हिरा कार्बनचं अपरूप आहे, स्फटिकीय अपरूप, परंतु हिऱ्यामधून विद्युतचे वहन होत नाही. हिरा विद्युतचा दुर्वाहक आहे. तसं पाहिलं तर जेव्हा धातू आणि अधातूंच्या गुणधर्माचा आपण विचार करतो तेव्हा अधातू हे विद्युत दुर्वाहक असतात. अधातूंमधून विद्युतधारेचे वहन होत नाही. कार्बन हा अधातू आहे. कार्बन हा अधातू आहे तरीही कार्बनचं ग्रॅफाइट हे जे अपरूप आहे, कार्बनचे सगळ्या अपरूपामधून विद्युतधारेचे वहन होत नाही. फक्त कार्बनचं ग्रॅफाइट हे जे अपरूप आहे या अपरूपामधून विद्युतधारेचे वहन होते. कारण आपल्याला माहिती की विद्युतधारेचे वहन होण्यासाठी मुक्त इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नाही म्हणून हिऱ्यामधून विद्युतधारेचे वहन होत नाही. पण ग्रॅफाइटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन आहेत. ते कुठे असतात तर ग्रॅफाइटचे हे जे थर तयार झालेत, हे ग्राफिन, हा एक ग्राफिन, त्याच्या खाली आणखी ग्राफिन असेल, कारण प्रत्येक थराला आपण ग्राफिन असे म्हणतो. तर ग्रॅफाइटचे हे जे थर असतात त्याच्या आतील स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. त्याच्या आतील स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणून ग्रॅफाइट हा विद्युतचा सुवाहक आहे.
फक्त कार्बनच्या अपरूपांपैकी फक्त ग्रॅफाइट हेच असं अपरूप आहे की जे विद्युत धारेचे वहन घडवून आणतं. याची जी स्तरांची रचना तयार झालेली आहे त्या स्तरांच्या रचनेमुळे याची कागदावर उमटण्याची क्षमता म्हणजे कागदावर अशी रेष उमटते. आपण पेन्सिलचा वापर केलेला आहे, पेन्सिलमध्ये ग्रॅफाइटच असतं. पेन्सिलमध्ये जे आपण काळ्या रंगाचा भाग आतमध्ये लाकडाच्या आतमध्ये बसवलेला जे दिसतो ते असते ग्रॅफाइट. म्हणून त्याच्या कागदावर अशी त्याची रेष उमटण्याची क्षमता कशामुळे निर्माण झाली तर त्याचे असे वेगवेगळे थर आहेत, वेगवेगळे थर आहेत, त्याच्यामुळे ते कागदावर उमटण्याची क्षमता या ग्रॅफाइट मध्ये निर्माण झाली आहे. तुम्हाला असंही कारण विचारलं जाऊ शकतं की ग्रॅफाइट मध्ये कागदावर उमटण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. कशामुळे निर्माण झाली असेल तर ग्रॅफाइटचे असे जे वेगवेगळे थर आहेत ते थर अशी त्याच्यावर दाब दिल्यानंतर ते असे एकमेकांवर घसरतात आणि त्यामुळे ग्रॅफाइटची अशी रेष तयार होते. ते थर त्याच्यावर दाब दिल्यामुळे असे एकमेकांवर घसरतात म्हणून त्याचे अशी कागदावर उमटण्याची क्षमता त्या स्तरित रचनेमुळे ग्रॅफाइटच्या स्तरित रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता ग्रॅफाइटमध्ये तयार झालेली आहे. हे आहेत ग्रॅफाइटचे गुणधर्म. आता आपण ग्रॅफाइटच्या उपयोगाची चर्चा करू. ग्रॅफाइटचे उपयोग. ग्रॅफाइटचे गुणधर्म आपण विचारात घेतले. आता आपण ग्रॅफाइटचे उपयोग पाहू. ग्रॅफाइट पेन्सिल मध्ये ग्रॅफाइटचा वापर केला जातो. आकृती काढण्यासाठी, लिहिण्यासाठी किंवा कुठल्या प्रकारचे स्केच तयार करण्यासाठी, चित्र काढण्यासाठी पहिल्यांदा पेन्सिलचा वापर केला जातो. अशा पेन्सिल तयार करण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर केला जातो. कारण काय आहे तर आपण त्याच्या उपयोग गुणधर्मामध्ये पाहिलं की ग्रॅफाइटमध्ये कागदावर उमटण्याची क्षमता असते. ती क्षमता का निर्माण झाली तर ग्रॅफाइटची अशी एकावर एक असे थर असतात आणि त्या थरांवर दाब दिल्यानंतर ते एकावर एक असे सरकतात, घसरतात, म्हणून ती लिहिण्याची क्षमता किंवा उमटण्याची क्षमता ग्रॅफाइटमध्ये निर्माण झाली आहे. म्हणून या ग्रॅफाइटचा वापर पेन्सिल तयार करण्यासाठी केला जातो. कार्बनचे इलेक्ट्रोड बनवण्यासाठी सुद्धा ग्रॅफाइटचा वापर केला जातो. आता इलेक्ट्रोड म्हणजे ज्याला विद्युतचे दोन टोक जोडलेले असतात. आपल्याला माहिती आहे विद्युत धारेचे दोन टोक निर्माण करण्यासाठी धन टोक आणि ऋण टोक असतं. तर असे धन टोक आणि ऋण टोकाला असे इलेक्ट्रोड म्हणजे कार्बनच्या कांड्या बसवलेल्या असतात, त्याला आपण इलेक्ट्रोड म्हणतो. आणि मग हे असे इलेक्ट्रोड बनवण्यासाठी, कार्बनचे इलेक्ट्रोड बनवण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर केला जातो. कारण कार्बनचे इतर अपरूपांचा वापर केला तर त्यातून विद्युत धारेचे वहन होत नाही, फक्त ग्रॅफाइट मधूनच विद्युत धारेचे वहन होते. म्हणून कार्बन इलेक्ट्रोड बनवण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर होतो. त्यानंतर रंग, पॉलिश तयार करण्यासाठी सुद्धा ग्रॅफाइट वापरतात. आर्क लॅम्प मध्ये ग्रॅफाइटचा वापर केला जातो. आर्क लॅम्प म्हणून असा दिव्याचा असा प्रकार आहे की जो पांढरा शुभ्र प्रकाश देत असतो. अशा आर्क लॅम्प मध्ये सुद्धा या ग्रॅफाइटचा वापर केला जातो. आणि वंगण तयार करण्यासाठीही ग्रॅफाइटचा वापर केला जातो. आता वंगण यंत्रामध्ये वापरलं जातं. ज्या ठिकाणी यंत्रांचे दोन भाग हे परस्परांना यंत्राच्या दोन भागाचं परस्परांना घर्षण होत असतं, मग ते यंत्राच्या दोन भागाचं परस्परांना होणाऱ्या घर्षणामुळे ते भाग खराब होऊ शकतात कालांतराने. मग त्यांच्यामध्ये त्या दोन पृष्ठभागामध्ये कमीत कमी घर्षण व्हावं याच्यासाठी वंगण वापरलं जातं. म्हणजे वापरला जाणारा जो पदार्थ आहे त्याला वंगण म्हणतो. कारण त्या दोन थरामध्ये त्याचा जर वापर केला तर त्या यंत्राच्या त्या दोन्ही थरांची परस्परांना हालचाल होत असताना पृष्ठभागाचं एकमेकांशी होणारं घर्षण हे अत्यंत कमी होतं, कारण त्या दोन थरामध्ये वंगण असतं. मग असं वंगण बनवण्यासाठी या ग्रॅफाइटचा वापर केला जातो. तर हे झाले ग्रॅफाइटचे उपयोग. आता आपण कार्बनचं तिसरं जे अपरूप आहे ते म्हणजे फुलरिन. या फुलरिनची रचना आणि त्याचे गुणधर्म आणि उपयोग आपण आता विचारात घेऊ. फुलरिन हे कार्बनचं एक अपरूप, निसर्गामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये आढळतं. सगळ्यात कमी प्रमाणात आढळणारं कार्बनचं जे अपरूप आहे ते आहे फुलरिन. मग नेमकं कुठे आढळतं, कशा स्वरूपामध्ये आढळतं? जी काजळी तयार होते, काही पदार्थाचं ज्वलन होत असताना जी काजळी बाहेर पडताना आपल्याला दिसते, त्या काजळीमध्ये काही प्रमाणामध्ये फुलरिनचे रेणू असतात. त्याचप्रमाणे अवकाशामध्ये जे तारे आहेत त्या ताऱ्यांच्या
आतील भागामध्ये जे ढगांसारखी रचना आढळून येईल, या ढगांमध्ये सुद्धा फुलरिनचं अस्तित्व संशोधकाला आढळून आलेलं आहे. तसेच भूगर्भ, पृथ्वीची निर्मिती होत असताना पृथ्वीच्या आतील जो भाग आहे त्याला आपण भूगर्भ म्हणू. तरी भूगर्भाची निर्मिती होत असतानाच्या मधल्या जागेमध्ये हे फुलरिनचं अस्तित्व आढळून आलेलं आहे. आता हे फुलरिन याला नाव कसं देण्यात आलेलं आहे, तर बकमिन्स्टर फुलर हा एक अभियंता होता. बकमिन्स्टर फुलर याने याची रचना दाखवणारा घुमटाच्या आकाराचा भाग तयार केला, म्हणून त्याला फुलरिन असं नाव देण्यात आलं. या फुलरवरून, बकमिन्स्टर फुलरवरून त्याला फुलरिन असं नाव देण्यात आलं. साधारणतः या फुलरिनचे जे रेणू आढळतात, C60 म्हणजे 60 कार्बन अणू असलेला रेणू, C70 म्हणजे 70 कार्बन अणू असलेला रेणू, किंवा C76 म्हणजे 76 कार्बन अणू असलेला रेणू, C82 म्हणजे 82 कार्बन अणू असलेला हा रेणू, C86 म्हणजे 86 कार्बन अणू असलेला रेणू, असे वेगवेगळे फुलरिनचे रेणू आपल्याला आढळून येतात. निसर्गामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये आढळणारे हे अपरूप. आता याची रचना कशी आहे, आता याच्या रचनेचा जर विचार केला तर घुमटाच्या आकाराचा भाग या बकमिन्स्टर फुलर यांनी तयार केलेला होता, त्यावरून त्याला फुलरिन हे नाव देण्यात आलं. साधारणतः 2 स्वरूपामध्ये याची रचना आपल्याला आढळून येते. एक चेंडूच्या आकार, व्हॉलीबॉल आपण पाहिलाय किंवा फुटबॉल आपण पाहिलाय, जो गोलाकार असतो, तर तशा आकाराचा हे रेणू याचा आढळून येतो, म्हणून याला त्या रेणूला बकी बॉल असंही म्हणतात. बकमिन्स्टरने शोधलेला म्हणून बकी बॉल रचनेमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो, किंवा सूक्ष्म अशी कार्बनची ट्यूब सुद्धा याच्यामध्ये तयार झालेली असते, त्याला मला बकी ट्यूब असंही म्हटलं जातं. तर बकी बॉल किंवा बकी ट्यूब या स्वरूपामध्ये आपल्याला फुलरिनचा रेणू आढळून येतो. बकी बॉलची रचना आपल्याला स्पष्टपणे लक्षात येऊ शकते. जसा फुटबॉल असेल किंवा जसा व्हॉलीबॉलची रचना असेल, त्या रचनेचा रेणू याचा तयार झालेला असतो, असंख्य कार्बन अणूपासून तयार झालेला असतो, म्हणून त्याला बकमिन्स्टर फुलर यांनी ही संकल्पना सांगितलेली आहे, म्हणून त्याला बकी बॉल असंही म्हटलं जातं. तर ही झाली फुलरिनची रचना. आता फुलरिनचे गुणधर्म आपण विचारात घेऊ. गुणधर्म, बकी बॉल किंवा बकी ट्यूब स्वरूपात, बकी बॉल किंवा बकी ट्यूब स्वरूपामध्ये हे अपरूप आपल्याला आढळतं. या फुलरिनच्या एका रेणू 30 ते 900 कार्बन अणू असतात. म्हणजे याचा अर्थ असा, बकीबॉलचे किंवा फुलरिनचे जे रेणू आपल्याला आढळलेले आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 900 कार्बन अणूचा समावेश असतो. याच्यामध्ये कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 900 कार्बन अणूचा या रेणूमध्ये समावेश असतो. म्हणजे असे वेगवेगळे फुलरिनचे रेणू आढळून येतात, ज्याच्यामध्ये 30 कार्बन अणू असतील, 40 असतील, 60 असतील, 90 असतील, 100 असतील, 500 असतील, 900 असतील. म्हणजे कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 900 कार्बन अणू या फुलरिनमध्ये आपल्याला आढळून येतात. आणि त्यानंतर हा कार्बनी द्रावकात द्रावणीय, जे कार्बनी द्रावके आहेत त्या कार्बनी द्रावकामध्ये हे द्रावणीय आहे, म्हणजे कार्बनी द्रावकामध्ये विरघळतो. कार्बन डायसल्फाइड असेल, कार्बन डायसल्फाइड असेल, किंवा बेन्झिन किंवा क्लोरोबेन्झिन असेल, हे सगळे कार्बनी द्रावके आहेत. त्या कार्बनी द्रावकामध्ये हा द्रावणीय आहे, म्हणजे विरघळतो. इतर द्रावकामध्ये म्हणजे इतर अकार्बनी द्रावकामध्ये तो विरघळत नाही. हे झाले फुलरिनचे गुणधर्म.
आता फुलरीनचे उपयोग. फुलरीनचे उपयोग. याचा उपयोग विसंवाहक म्हणून केला जातो. याचा उपयोग विसंवाहक म्हणून केला जातो. संवाहक आणि विसंवाहक ज्याच्या किंवा सुवाहक, दुसरी संकल्पना याच्याबद्दल सुवाहक आणि दुर्वाहक. सुवाहक ज्याच्यामधून विद्युतधारेचे वहन होते ते सुवाहक, आणि ज्याच्यामधून विद्युतधारेचे वहन होत नाही त्याला दुर्वाहक म्हणायचं. या दुर्वाहकाला विसंवाहक असंही म्हटलं जातं. म्हणजे फुलरीन मधून विद्युतधारेचे वहन होत नाही म्हणून हा विसंवाहक आहे, म्हणून विद्युत उपकरणामध्ये याचा विसंवाहक म्हणून वापर केला जातो. त्यानंतर याचा जलशुद्धीकरणात या फुलरीनचा उपयोग जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून केला जातो. जलशुद्धीकरणामध्ये याचा उपयोग उत्प्रेरक म्हणून केला जातो. आता उत्प्रेरक म्हणजे नेमकं काय? आपण यापूर्वी उत्प्रेरकाचा आपण अभ्यास केलेला आहे की उत्प्रेरक कशाला म्हणता येईल. तर उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक बदल होत नाही. मग हा रासायनिक अभिक्रियेमध्ये कशासाठी भाग घेतो? तर केवळ रासायनिक अभिक्रियेचा वेग बदलण्यासाठी. ज्या पदार्थ, उत्प्रेरकाची व्याख्याच आपण मागे पाहिलेली आहे की ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेच्या वेगात बदल होतो, परंतु त्या पदार्थामध्ये कुठलाही रासायनिक बदल होत नाही, असा जो पदार्थ असतो त्या पदार्थाला उत्प्रेरक असं म्हणतात. आता फुलरीन हा उत्प्रेरक म्हणून सुद्धा वापरला जातो, परंतु कशामध्ये उत्प्रेरक म्हणून वापरला जातो? जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये. पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी फुलरीनचा वापर उत्प्रेरक म्हणून केला जातो. आणि याचा वापर काही विशिष्ट तापमानाला, ठराविक तापमानास अतिवाहक ठराविक तापमानास हा अतिवाहकता दर्शवतो. म्हणजे काय? आता अतिवाहक म्हणजे काय? विद्युत वाहकाचे आपण असे जे प्रकार केले आहे की अर्धवाहक, वाहक आणि अतिवाहक. आता अतिवाहक म्हणजे ज्याच्यातून विद्युतधारेचे अति वेगाने वहन होतं, ज्याचा विद्युतरोध जवळपास शून्य असतो, असे जे पदार्थ असतात त्याला अतिवाहक असं म्हणायचं. आता इथे आपण विसंवाहक हाही उल्लेख केलेला आहे आणि इथे अतिवाहक हाही उल्लेख केला आहे. सामान्य तापमानाला फुलरीन हा विसंवाहक आहे, म्हणजे सामान्य तापमानाला त्याच्यामधून विद्युतधारेचे वहन होत नाही. पण काही ठराविक विशिष्ट अशा तापमानाला तो अतिवाहकता दर्शवतो, म्हणजे त्याच्यातून त्याचा विद्युतरोध हा जवळपास शून्य होतो, म्हणून अतिवेगाने विद्युतधारेचं वहन त्याच्यामधून होऊ शकतं. मग अशा अतिउच्च तापमानाला काम करणारी जी उपकरणे आहेत आणि ज्यातून विद्युतधारा अत्यंत वेगाने पाठवणं आवश्यक असतं, अशा ठिकाणी हा अतिवाहक हा गुणधर्म दर्शवू शकतो, म्हणून अशा ठिकाणी हा विद्युत वाहक म्हणून सुद्धा वापरता येतो. तर काही ठराविक तापमानाला हा फुलरीन अतिवाहकता दर्शवतो, म्हणजे अतिवाहक हा गुणधर्म दर्शवतो, म्हणजे त्याचा विद्युतरोध जवळपास शून्य होतो, म्हणून यातून अतिवेगाने विद्युतधारा जाऊ शकते. तर असे हे फुलरीनचे हे उपयोग. आज या भागामध्ये आपण कार्बनची जी स्फटिकरूप अपरूपे आहेत, हिरा, त्यानंतर ग्रॅफाइट आणि फुलरीन, यांची रचना, त्यांचा आढळ, त्यांचे गुणधर्म आणि उपयोग या सर्वांचा अभ्यास आपण या भागामध्ये पूर्ण केलेला आहे.